काय सांगाल कशा पद्धतीने काम करणार आणि कोणतं चिन्ह घेऊन समोर जाणार? आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आमच्यावरती जो विश्वास टाकून, सर्वसामान्य शिवसैनिकावरती विश्वास टाकून मला पंचायत समिती अवसरी बुद्रुक गणामधून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरती लढण्याची जी संधी निर्माण केलेली आहे, प्रथमतः मी आमच्या पक्षप्रमुखांचे, आमचे जिल्हा प्रमुख देवीदासजी दरेकर साहेब, आमचे तालुका प्रमुख प्रवीणजी थोरात पाटील, त्याचप्रमाणे उपजिल्हा प्रमुख अजित चव्हाण, सर्वच पक्षाच्या सर्व नेतेगणांचे आणि सर्वांचा आभार मानतो. आणि ज्या तिन्ही पक्षांची या ठिकाणी युती आघाडी झालेली आहे, शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि आमची शिवसेना, अशा तिन्ही पक्षांची या ठिकाणी युती झालेली आहे, आघाडी झालेली आहे. सर्वच पक्षातील लोक आम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारचं सहकार्य करतील. मला या ठिकाणी निवडून दिल्यानंतर पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या पंचायत समितीच्या विविध योजना असतात, ज्या सर्वसामान्यांच्यासाठी राबवल्या जातात, त्या सर्व योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम निश्चित प्रकारे मी या ठिकाणी करणार आहे. ज्या आत्तापर्यंतच्या ज्या विविध लाभाच्या योजना आहेत, वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत, त्या फक्त त्यांच्याच वैयक्तिक लाभाच्या योजना त्यांच्याच बगलबच्च्यांच्या, विरोधकांच्या बगलबच्च्यांच्या ठिकाणी राबवल्या जात होत्या. तसं न करता सर्वसामान्यांसाठी मी काम करणार आहे आणि सर्वसामान्य सर्व शेतकऱ्यांना एकत्र मानबिंदू मानून त्यांच्यापर्यंत योजना पोहोचवण्याचं काम या पुढील काळामध्ये करणार आहे. 4 वाजता भाऊ काय करायचं, जागा अशी गेलेली आपल्या पक्षाला नाही आहे, पण त्यांचा उमेदवार उभाच राहत नाही. मग जागा बाय द्यायचा का? अरे म्हणलं बाय द्यायचा का? आपण काय मर्द नाही? मग 10 मिनिटामध्ये कल्याणरावची कागदपत्र आम्ही तयार केली. सांगा सर्वसामान्य कार्यकर्त्याला शिवसेना न्याय देते का नाही? मग तो परमेश्वरसुद्धा त्याच्या मागं उभा राहतो. आणि काल कागदपत्र तयार केली आणि कल्याणराव सकाळी मला म्हणतात, बाबा मला AB फॉर्म कुठे, माझा AB फॉर्म कुठे? अरे म्हणलं तू जा तिथं, तुझ्या ऑफिसमध्येच AB फॉर्म तुझ्या आधी जाऊन तिथं बसलेला आहे. कल्याणरावचा आपण फॉर्म भरलेला आहे. आज कल्याणराव उभा नाही आहे, सर्वसामान्य अवसरीतला नागरिक उभा आहे. ही भावना अवसरीकरांनी ठेवा. आपली सून कुठली आहे, आपला भाऊ कुठे आहे, आपली मावशी आपल्या मतदारसंघात कुठे राहते, मावशीची सून मावशीची कुठली केलेली आहे, त्याची सून कुठली केलेली आहे, ही नाती जोडा. नाती जोडल्यावर मी निवडून आलो या. आज माझ्या घरातली 10 चुलते माझे प्रत्येक नातेवाईकाच्या घरात जातात. प्रत्येकाची तुमची सुनबाई कुठली आहे, पाहुडीची आहे का, तिच्या घरी जायचं. त्यांची सुनबाई कुठली आहे, अमक्याची आहे का, त्यांच्या घरी जायचं. अशा प्रकारची साखळी तयार करा. भावनिक राजकारण केल्याशिवाय तुम्हाला न्याय घेता येणार नाही. कल्याणराव पैसे नसू द्या, जनता तुमच्या मागं उभी राहील. पैसे हे राजकारणाचं मूल्य नाही, प्रामाणिकपणा हे राजकारणाचं मूल्य आहे. ते जोपासण्याचं काम तुमच्या हातून हो. या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही संदेश दिला. एक फाटका कार्यकर्ता आम्ही उभा केला आहे. ज्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत सदस्य पदाचा आणि शिवसैनिकाबरोबर सातत्यानं शिवसेनेबरोबर प्रामाणिक राहिलेला आहे, त्या एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय कल्याणरावांना आपण निवडून कसं आणायचं त्याचं नियोजन माझ्यावर सोडा. तुम्ही फक्त लोकांच्या पाया पडत राहा. कल्याणराव तुम्ही निवडून आज आलात म्हणून मी तुम्हाला सांगतो. आणि प्रशांत भाऊसुद्धा दोन्ही गावांमध्ये कालभैरवनाथ जागरूक येतात, दोन्ही गावांमध्ये जागरूक आहेत आणि उमेदवार दोन्ही कालभैरवनाथाच्याच गावातले आहेत. पण आता न्याय कोणता कालभैरवनाथ कोणाला देतो हे आपण सांगू शकत नाही. हा न्याय देण्याचा अधिकार जनतेच्या हातामध्ये आहे. कारण का पाप्याचा नाश केल्याशिवाय हा समाज सुधारणार नाही, ही धारणा आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. खरं तर खूप 35 वर्षाचं पाप झालेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 70,000चा भ्रष्टाचाराचा कोटीचा आरोप होतो, परत त्याला क्लीन चिट मिळती. चाललंय कुठं राजकारण हे काय आमच्यासारख्याला पाहत नाही. परंतु पुणे जिल्हा परिषदमध्ये तुम्हाला प्रशांत भाऊवर लढायचं आहे. माझी पत्नी त्या ठिकाणी आहे, 2 पाऊल तुमच्या पुढे जाईल. वेळ प्रसंगी एखाद्याला दणकेसुद्धा देईल. तुम्ही साथीला राहा. तुम्हाला कसं लढायचं ते मी शिकवेल.
आक्रमकता ही जीवनातली यशाची पायमल्ली आहे. ज्या ठिकाणी नम्र व्हायचं त्या ठिकाणी 100% नम्र व्हायचं, परंतु नम्र होई भूता त्यांनी कोटीला अनंता. ज्या वेळेस तुम्ही नम्र व्हाल किंवा ज्या वेळेस आक्रमक व्हाल त्यावेळेस अधिकाऱ्याला कोडण्याची जबाबदारी तुमची आहे. राजकारणामध्ये पदाधिकारी हा 5 वर्षांनी बदलत असतो, अधिकारी बदलत नाही. त्यांच्या पुढे नम्र व्हा. आणताना निधी त्यांच्याबरोबर मैत्री करा. आणताना निधी मैत्री करत असताना त्यांच्याकडनं योजना समजून घ्या आणि काम करा. ही जिल्हा परिषद म्हणजे दौंड, बारामती, इंदापूर या 3 तालुक्यासाठीच पुणे जिल्हा परिषद निर्मित झाली की काय अशी माझ्यासारख्याची धारणा आहे. 3,500 कोटीच्या बजेटमधले जवळपास 1200 कोटी जर DPDCला आत्ता बजेट असेल तर 1200 कोटीचे 700-800 कोटी रुपये ह्या 3 तालुक्याला जातात आणि बाकीच्या उरलेल्या 10 तालुक्यांना हे 300-400 कोटीमध्ये बोळवतात. आता आपला काय डोळे झाकून जो मिटिंगला बसतात का काय, मला ही शंका यायला लागली त्या DPDCच्या मिटिंगमध्ये. काय करतात आपल्या बाकीच्या तालुक्यातले आमदार? का रोखत नाही अजितदादांना? अरे तुम्ही एवढे पैसे पळवता, त्या पैशाच्या वाट्यामध्ये आमचा सुद्धा महसूल आहे आणि तुम्ही एकटे पळवता बारामती दौंड इंदापूरला. बारामती दौंड इंदापूरच्या रस्त्यांची अवस्था पाहिली ना, एकदा तोंडाकून चालू होतो तर एकदा डोंगाकून चालू होतो. रस्ता एकच, बिल 2 वेळा. याची सुद्धा चौकशी तुम्हाला लावायची प्रशांतराव जिल्हा परिषदमध्ये गेल्यानंतर. अनेक प्रकारच्या भानगडी आपल्याला यांच्या काढायच्यात. जिल्हा परिषदमध्ये जात असताना पुणे जिल्ह्यामधून खरं तर तुम्हाला सांगतो, राष्ट्रवादी हद्दपार करण्यासाठी कालभैरवनाथांनी आपल्याला जन्माला घातलेलं आहे. ते पवित्र काम तुमच्या हातून व्हावं. या दोन्ही उमेदवारांना भक्कमपणे तुम्ही पाठिंबा द्या आणि आपल्या गावांची शान राखा. एवढीच मी शिवसेना पक्ष असेल, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, या दोन्ही पक्षाच्या वतीने तुम्हाला विनंती करतो. योगायोगाने इथे निशाण्या 2च आहेत. वरती तुतारी म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस आहे आणि खाली दोन्ही काही धनुष्यबाण आहे. तुम्हाला विनंती आहे, प्रचार करत असताना त्या मतदारसंघामध्ये सुद्धा तुमचे पाहुणे रावळे आहेत, त्यांना आत्ता सांगून टाका, उशीर लावू नका. बाया मी उद्या करते फोन मावशीला आणि परवा करते फोन, असं करू नका. आलं मनात का लगे फोन लावायचं, ए मावशे आमचा असा माणूस उभा आहे म्हणून इंदोरे त्या ठिकाणी धनुष्यबाणाचं प्रशांतभाऊ उभे आहेत, त्यांना मतदान करायचे. हे लगेच निरोप धाडा. छत्रपती शिवराय कोणत्याही लढाईला जाताना एखादा लखोटा पाठवायचा असन, किती अंधारी काळोखी रात्र अमुष्याची असली तरी त्या रात्रीच तो लखोचा पोचायचा. त्याप्रमाणे तुम्ही काम करा अशी आपणास विनंती करतो. आणि येणाऱ्या 10-15 दिवसाच्या काळात झोपू नका, चांगल्या प्रकारचं काम करून यश प्राप्त करा एवढीच विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.